नमस्कार. तर विरारमध्ये आलो होतो एका कामानिमित्त, कार्यक्रमानिमित्त, आणि भेटले आमचे मित्र प्रवीणजी. प्रवीणजी हा चेहरा तसा पत्रकार म्हणून सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमांच्या निमित्तानं वगैरे ॲक्च्युली आमची भेट झालेली आहे. पण मला कळलं की ते यंदाच्या निवडणुकीला उभे आहेत. मी काही प्रचार करायला गरज नाही आलो, पण ते माझे मित्र आहेत, त्यामुळे अर्थात मी त्यांना शुभेच्छा देणार आहे. कारण अनेक वर्षांची आमची तशी ओळख आणि मैत्री आहे. कारण ते पत्रकार आहेत स्वतः. झी 24 तासला आपण होतात. आणि त्यानंतर स्वतःचा पण एक चॅनल तुम्ही इकडे सुरू केला. पण मला सरप्राईजच वाटलं की तुम्ही निवडणुकीला उभे राहताय. म्हणजे चांगली गोष्ट आहे की राजकारणाकडे वळलं पाहिजे चांगल्या माणसांनी. तर हे कधी डोक्यात आलं की यांना आपण उभं राहूया? नाही, आता सर कसं आहे माहिती आहे का, गेले 20-25 वर्ष झाले मी पत्रकारिता करतोय. जर्नलिझम मी केलं आहे KC कॉलेजमधून. त्याच्यानंतर जर्नलिझम करता करता मी लॉ पूर्ण केलं, LLM पूर्ण केलं, आणि HP लाईव्ह जेव्हा चॅनल आम्ही चालू केलं तेव्हा लोकांचे जवळशी खूप पोहोचलो. कारण छोट्या छोट्या बातम्या आम्ही करायला लागलो, म्हणजे लोक आवर्जून फोन करायला लागले, आणि लोकांचा विश्वास एक HP लाईव्हवर बसला की त्यांना वाटलं की HP लाईव्हला किंवा प्रवीण नलावडेला जर आम्ही एखादं काम सांगितलं तर विदिन 24 तासात 1 तासात आमचं काम होतं. आणि गेल्या 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे तिकडे नगरसेवक कोण नव्हतं, त्यामुळे लोकांना वाली कोण नव्हता. जुने माजी नगरसेवक कामं करायचे, परंतु शासकीय अधिकारी होते ते माजी अधिकाऱ्यांची एवढं काय ऐकायचे नाही. पण एखाद्या पत्रकाराने फोन केला का कामं व्हायची. तर मी विचार केला, तर आपण पत्रकार म्हणून जर आपण अधिकाऱ्यांथ्रू कामं करून घेतोय, तर त्यात नगरसेवकाची जोड जर आली तर का. तर मग विचार केला, महानगरपालिकेच्या निवडणुका अचानक घोषित झाल्या. कारण तेव्हा वाटलं पण नव्हतं पटकन अशा सडनली निवडणुका लागेल, आज लागतील उद्या लागतील, सुप्रीम कोर्ट हे यांचं चालू होतं. आणि मग विचार केला आपण ट्राय करायला काय हरकत जाते. आणि ज्या ठिकाणी मी राहतो तिथे लहानाचा मोठा झालो, तो प्रभाग माझ्या परिचयाचा आहे. कारण त्या प्रभागात म्हणजे समतानगर, मानव मंदिर या परिसरात आमची 3री पिढी आहे. म्हणजे मी स्वतः दुसरा आणि आता माझा मुलगा, म्हणजे आमची 3री पिढी आहे. माझ्या वडिलांनी तिकडे काम केलेलं आहे. कारण माझे वडील जे आहेत आप्पांचे खास मित्र, म्हणजे त्यावेळेला तत्कालीन वसई विकास मंडळ होतं, त्यावेळेला वसई विकास मंडळाचे बोर्ड लावायचं काम माझे वडील करायचे. तेव्हा ते टाटा स्टीलला जॉबला होते. संध्याकाळी 6ला कामावरून आले का खडूनी बोर्ड रंगवायचे, त्यांच्याकडे ती ड्युटी असायची, कारण त्याचं अक्षर फार सुंदर होतं. तेव्हापासून राजकारणाची आवड होती. आणि 1990 का 95ला आप्पांची निवडणूक होती, तेव्हा आम्ही खूप लहान होते. तेव्हा त्यांची निशाणी चष्मा होती. मला आठवते, मला घेऊन जायचे माझे वडील. तेव्हा राजकारणात आपल्याला माहीतच नाही काय. तेव्हापासून त्यांचं बघतोय मी सगळं राजकारण. त्यानंतर नारायण मानकर तिकडे सरपंच झाले, तेव्हा वडील सरपंच असताना दिवाणमान ग्रामपंचायत आम्हाला घेऊन जायचे. तेव्हा मी बघायचो असं काय चालू आहे, पण तेव्हा मला कळायचं काहीच नाही. पण गेल्या पत्रकारितेत काम करत असताना कळालं की एक शासनावर किंवा प्रशासनावर वचक पाहिजे आपल्याला. तर एक नगरसेवकाचं पद असलं आणि तर पत्रकारी जोड असली तर लोकांची कामं करू शकतो. आणि राजकारणाची आवड होती म्हणून ठरवलं की आपण यंदाची निवडणूक लढवायची. कारण वातावरण अटीतटीचं होतं, कारण वसई सत्तांतर झालं. पण गेल्या सत्तांतर झाल्यानंतर लोकांची कामं काही होत नव्हती. मग आप्पांकडे शब्द टाकला. आप्पाला पण सुरुवातीला अचंबित झाला, अरे तू असं. आणि खूप लोकांनी सांगितलं, प्रवीण तुला गरज काय, कारण HP लाईव्हच्या माध्यमातून तुझं एवढं वसईत नाव आहे, तू असेही फोनवर लोकांची कामं कर, तू कशाला या क्षेत्रात येतो. पण आवड की लोकांची कामं करायची म्हणून ठरवलं. आप्पांकडे शब्द टाकला, आमचे क्षितिज दादांकडे शब्द टाकला. त्यांनी विचार केला, त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांशी बोलले. शेवटी आप्पांनी मला सांगितलं, माझ्या हातात काय नाही, कार्यकर्ते ठरवतील. कार्यकर्ते बोलले तरच तुझा. मी बोला, जे कार्यकर्ते ठरवतील ते. आप्पांनी ग्राउंड लेवलला सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं आणि त्यांनी पण होकार दिला. आणि म्हणून आज ही धुरा इथपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून सुरू आहे. वा, चांगली गोष्ट आहे. पण काय डोक्यात काय, जर आलात निवडून तर काय करायची इच्छा आहे? मला सर्वसामान्य वसईकरांची सेवा करायची. पण नगरसेवकाचं काम काय असतं की तुमचा प्रभाग, तुमचा जे नगर आहे त्या नगराची सेवा करायची. लोकांचे प्रॉब्लेम बेसिक असतात. लोकांना ना 24 तास लाईट पाहिजे. आज वसईत अशी समस्या ना, लाईट गेल्यानंतर मी ज्या ठिकाणी राहतो MSCB वाले फोन पण उचलत नाही. म्हणजे एक साधा आमच्याकडे MSCB ला सनसिटीमध्ये ऑफिस आहे. गेल्या महिन्यापर्यंत यांच्याकडे लँडलाईन नंबर नव्हता. म्हणजे लाईट गेल्यावर लाईनमॅनला फोन करायचा. मग एक लाईन मारे, माझी नाईट आहे आता, मग मी डेवाल्याला फोन कर. मग मी डायरेक्ट साहेबांशी एक्सेस असायचं, मग साहेबांना फोन करतो, लाईट यायची. म्हणजे छोटे छोटे लोकांचे बेसिक प्रॉब्लेम आहे. आता वसईची भौगोलिक परिस्थिती पाहता, वसईत पाणी भरतं, पण ते कधी भरतं की जेव्हा हायटाईड असते आणि वरुण राजा प्रकोप देतो त्याच वेळेला पाणी भरतं.
आणि वशीसारखी वसईची परिस्थिती आहे. वसईतच नाही, मुंबईत सुद्धा भरतं, भिवंडीत भरतं, कल्याण डोंबिवलीत भरतं, ठाण्यात भरतं. परंतु आम्हाला हे करायचं की वसईतला पाण्याचा निचरा 1 तासात कसा होईल. पाऊस 2-2.5 तास पडतो, पण पुढचे 1 तासात पाणी निचरा कसं होईल त्याच्यावर मला काम करायचं आहे. पण वसईत म्हणजे जग चंद्रावर पोहोचले, आज सुद्धा वसईतल्या तारा आमच्यावर लटकतात इलेक्ट्रिकच्या. म्हणजे एवढी डेव्हलपमेंट आहे, त्या तारा खाली खायच्या जातील. आणि आज वसईत माझी 3री पिढी आहे. माझं बालपण वसईत गेलं, वसईवर माझं खूप प्रेम. मला असं वाटतं की माझ्या वसईत मेट्रो कधी फिरेल, कारण महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी मेट्रो आहे, आमच्या वसईत मेट्रो नाही. म्हणजे ती अशी माझ्या वसईतून ती फिरावी अशी मला मनोमन वाटतं. मी आप्पांनाही माझी इच्छा बोलून दाखवली, आप्पांनी त्याबाबत पत्रव्यवहार सुद्धा केलाय, परत तू यावी. परत तुम्ही बघितलं वसईमध्ये महाराष्ट्रामध्ये इतर मोठे मोठे रोड बनतात, टनेल बनतात, ते सगळं होतं. पण वसईला हे जे वरचे राजकारण आहेत वसईला वाळीत का टाकलं काय कळत नाही. आजही तुम्हाला वसईवरून ठाण्याला जायचं असेल तर घोडबंदरचं दिव्य, ट्रॅफिकचं दिव्य तुम्हाला तर वेगळं सांगायला नको, ते दिव्य पार करून जायला लागतं. का ठाण्याला जायला एकच रोड का, एक्सेस पर्यायी रोड का बनवले नाही या लोकांनी. त्या दृष्टीने सुद्धा देखील मी आता त्या ठिकाणी मी कमी पडणार, माझा आवाज कमी पडणार, पण मी आप्पांच्या मागे लागून हे सगळं कामं करून घ्यावी लागणार. मी त्यावेळेला सांगितलं होतं की असा एक काहीतरी बोगदा काढा तुंगारेश्वरच्या जंगलातून, डायरेक्ट ठाण्याला आम्ही 5 ते 10 मिनिटात पोहोचू. मी एक क्षितिजदादांना पण बोलून दाखवू. आमचा स्टेशनचा स्कायवॉक तुम्ही बघितला, जसा चालू झाला तसा त्यात काहीच वापर नाही. मी तेव्हाच सांगितलेलं नगरपालिकेमध्ये की जे खाली फेरीवाले असतात त्यांना आपण वर शिफ्ट करू. म्हणजे त्यांच्या पोटावर लात मारल्यासारखं नाही, तेही बिचारे धंदा करते आणि सर्वसामान्य लोकांना चालायला देखील मिळेल. असे वेगवेगळे विचार डोक्यात आहेत, परंतु ते मी एकटा कमी पडेल. आप्पांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून ही कामं शक्य होते. चांगली गोष्ट. आणि युवकांसाठी काय डोक्यात आहे? आज वसईतले युवक जे आहेत मोठ्या प्रमाणावर आम्ही बघतो, नवरात्रीत ते बेभान होऊन नाचतात. आज आपण त्यांना अभ्यासिका बनवून दिलेली आहे. म्हणजे युथ जनरेशनच्या मागण्या जास्त काही नाही. युथला तुम्ही सिनियर सिटीजनची मागणी काय असते, आम्हाला पाणी द्या, लाईट आहे. युथला ते नसतं, आम्हाला तुम्ही वेगळं काय द्याल. जे मुंबईला आहे, आज माझा मुलगा मुंबईला कॉलेजला जातो, तो एकच सांगतो, आज पहिलंच वर्ष डॅडी मुंबई जशी आहे तशी आपली वसई कधी बनणार. कारण तो जेव्हा मुंबईचं लाईव्ह बघतो आणि वसईत आल्यानंतर फार असं वाटतं की आपण गावखेड्यात आलो. आजही आम्ही नावाला आमचा पालघर जिल्हा आहे, असं वाटतं की आम्ही थोडेसे गावखेड्यात आहोत. ती ओळख मला पुसायची आणि ती तरुणांच्या माध्यमातूनच पुसली जाईल. कारण आजही वसईतले तरुण कामानिमित्त बाहेरगावी जातात, परंतु त्यांची मातीतली वसईतली नाळ ही अजूनही आहे. ख्रिसमस सारख्या सणाला ते आवर्जून इथे येतात. म्हणजे वसईचा मुलगा किती बाहेरगावी असला ना, वसईला तो विसरत नाही. म्हणजे ती वसईच्या मातीची खासियत आहे. त्या तरुणांना वसईसाठी काय करता येईल त्यासाठी मी वेगळे प्रयत्न करणार. परंतु वसईला ऐतिहासिक असा वारसा आहे, वसईचा किल्ला, अर्नाळा किल्ला. म्हणजे हे वैभव आहे, वसईकरांना देणगी निसर्गाने दिली आहे, ती जतन कशी करता येईल. हल्लीच्या तरुणांना किल्ल्यांचं महत्व कसं माहीत करून देता येईल. म्हणजे नवख्या मुलांना माहीत पण नाही वसईच्या अर्नाळा किल्ल्याचं महत्व, की त्याला बोटीतून जावं लागतं. ते सगळं तरुणांपर्यंत मला पोहोचवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे माता भगिनी, महिला. कारण पुरुष तरी बाहेर असतात दिवसभर, पण महिला बऱ्याचशा वेळेला घर सांभाळत असतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त असतात. आणि त्या समस्या ज्या तुम्ही म्हणता, पाणी असेल, लाईट असेल, त्याला फेस त्या जास्त करतात. येस. त्यांच्यासाठी काय डोक्यात? आज पण वसईत त्यांना मिडल क्लास वर्ग खूप आहे. नोकरीसाठी त्यांचे मिस्टर असतील किंवा घरातला पुरुष असेल, तो धक्के खात मुंबईला जातो, थकून भागून घरी येतो, परंतु या महिला घरी असतात. आज आपण बघितलं लाडक्या बहिणीच्या योजने माध्यमातून 2,500 रुपये यांना मिळतात. पण मला वाटत नाही 2,500 मध्ये कोणाचं घर भागत असेल. त्यांना स्वयंरोजगार कसा देता येईल. म्हणजे वसईमध्ये छोटे छोटे उद्योगधंदे करणारे महिला खूप आहेत. त्यांना रोजगार म्हणजे वसईतली वस्तू वसईत कशी विकली जाईल. म्हणजे आज वसईची मच्छी मुंबईला जाते, वसईतली महिला म्हणजे भाजी उगवतात ती दादरला जाते, वसईतली फुलं दादरला जातात. ते वसईतल्या वसईत जर विकलं गेलं तर जे मधले दलाल असतात, काही न करता बिचारे 2 पैसे तो पैसा वसईतल्या भगिनींना कसा मिळेल. तुम्ही आज सकाळच्या ट्रेनला बघितलं तर फुलवाल्या महिला खूप असतात, मच्छीवाल्या महिला असतात. तो जो सगळा संपूर्ण मटेरियल आहे वसईत विकला गेला, विरारमध्ये विकला गेला, आपल्या पालघर जिल्ह्यात आता वाढवण बंद राहणार आहे, त्यामुळे काया पालट होणार, चेहरा मोहरा बदलली जाणार. त्यामुळे तो सगळा माल किंवा वसईत पिकणारी वस्तू आहे ती वसईत कशी विकली जाईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. खूप चांगलं वाटलं. खरं तर नवीन कोणीतरी राजकारणात येत आहे
याचा आनंद पण होतो आणि तुम्हाला पत्रकारितेचा अनुभव आहे, त्यामुळे त्या सगळ्याचा तुम्हाला फायदा हो या तुम्हाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि निकालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सर.